Hello student, let's start our today's session of the physics. Next question is, next MCQ is like this from the textbook. 5 dry cells each of voltage 1.5 volts are connected as shown in the diagram. So these are the 5 cells which are connected as shown in figure. What is the overall voltage with this arrangement? Okay. आता हे जे सेल्स आहेत ते कसे जोडलेले आहेत तुम्हाला दिसतंय सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडलेले आहेत आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कसे जोडले तर बघा प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस आणि प्लस मायनस म्हणजे याच्यामध्ये एक सेल जो आहे तो काय जोडलेला आहे रॉंग जोडलेला आहे म्हणजे उलटा जोडलेला आहे ओके आता तो एक सेल काय होणार आहे दुसऱ्या सेलला काय करणार आहे कॅन्सल करणार आहे लक्षात येतंय म्हणजे एक सेल आपण रॉंगली जोडला तर त्याच्यामुळे आणखी एक सेल काय होणार आहे कॅन्सल आउट होणार आणि एकूण सेल किती राहणार इथं 1 2 आणि 3 आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होणार आहे व्होल्टेज वाढतं त्याच्यामुळं इथं नंबर ऑफ सेल्स नेट नंबर ऑफ सेल्स इन सिरीज किती येणार आहे इथं 3 येणार आहेत कारण 5 मधले 2 सेल जे आहेत ते कॅन्सल आउट होणार एकमेकाला कॅन्सल करणार आहेत ठीक आहे and therefore total EMF किती होणार आहे ओव्हरऑल व्होल्टेज किती होणार ओव्हरऑल व्होल्टेज is equal to 3 cells and each is of 1.5 so it is equal to 4.5 volt so that is the answer so याचा ऑप्शन काय येणार आहे बी ऑप्शन will be the correct option लक्षात येते का नंबर ऑफ सेल आपण सिरीज मध्ये जोडले आणि सगळे जर व्यवस्थित जोडलेले असतील म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असे सगळे एकाच व्यवस्थित डायरेक्शन जोडलेले असेल तर सगळ्या व्होल्टेजची ऍडिशन होणार आणि एखादा सेल जर उलटा जोडलेला असेल तर तो उलटा सेल काय करतो दुसऱ्या एका सेलला कॅन्सल आउट करतो म्हणजे एका अपोजिट जोडलेल्या सेलमुळे काय होणार आहे दुसरा एक सेल कॅन्सल आउट होणार आणि एकूण 2 सेल त्याच्यामधले कॅन्सल आउट होणार हे लक्षात ठेवा 2 सेल उलटे जोडले तर ते 2 उलटे जोडलेले सेल आणखी 2 सेलला काय करतात कॅन्सल आउट करतात म्हणजे एकूण सेल किती कॅन्सल आउट होणार 4 सेल्स हे लक्षात ठेवायचं 3 सेल उलटे जोडले तर ते आणखी 3 सेलला कॅन्सल आउट करणार म्हणजे एकूण सेल कॅन्सल आउट किती होणार 6 सेल म्हणजे एक सेल उलटा जोडला तर टोटल कॅन्सल आउट होणाऱ्या सेलची संख्या असणार आहे 2 किंवा n सेल आपण काय केले रॉंगली कनेक्ट केले काही वेळेला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं असतं n सेल्स आर रॉंगली कनेक्टेड म्हणजे उलटे जोडलेले आहेत तर n सेल रॉंगली जोडले तर काय होणार आहे एकूण सेल किती कॅन्सल आउट होणार 2n ओके आणि बाकीच्या सेलचं व्होल्टेजचं ऍडिशन होणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन हा लक्षात येतंय याच्यामध्ये 3 नंबरचा सेल अपोजिट जोडलाय तो 3 नंबरचा सेल जो आहे तो एक तर 2 ला कॅन्सल करणार किंवा 4 ला कॅन्सल करणार किंवा हे आणखी व्यवस्थित अंडरस्टँड करायचं असेल तर तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये ही एक मेथड आहे ही मेथड बघा कशी येणार 3 नंबरचा रिव्हर्स जोडलाय या पद्धतीने ही अशी अरेंजमेंट तर आहे ना प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस अँड सॉरी हे प्लस मायनस आहे जस्ट अ मिनिट डायग्राम नवीन काढतो जरा प्लस मायनस त्याच्यानंतर प्लस मायनस त्याच्यानंतर थर्ड सेल जो आहे तो मायनस प्लस केलाय त्याच्यानंतर 4 सेल आहे प्लस मायनस अँड प्लस मायनस अशी सगळी अरेंजमेंट आहे आता काय करा माहिती आहे का एका साईडला व्होल्टेज काय करा फॉर एक्झाम्पल 0 व्होल्ट ऍझ्युम करा फॉर एक्झाम्पल राईट हँड साईडला 0 व्होल्ट मी ऍझ्युम केलं ठीक आहे याचं व्होल्टेज किती आहे 1.5 व्होल्ट ही मायनस आहे मायनस टू प्लस केल्यानंतर व्होल्टेज काय होतं वाढतं म्हणजे इथं किती येणार आहे 1.5 येणार या पॉइंटला व्होल्ट परत मायनस टू प्लस परत जाणार म्हणजे परत व्होल्टेज वाढणार म्हणजे इथं किती होणार 1.5 प्लस 1.5 म्हणजे किती होणार 3 व्होल्ट होणार इथं परत आता काय करायला लागलोय प्लस टू मायनस निघालोय आपण प्लस टू मायनस निघालोय म्हणजे व्होल्टेज काय करायचं कमी करायचं म्हणजे 3 मधून 1.5 परत मायनस म्हणजे परत 1.5 येणार परत आपण मायनस टू प्लस निघालोय म्हणजे परत बॅटरीचं जे व्होल्टेज आहे ना त्या प्रिव्हियस व्होल्टेज मध्ये ऍड होणार म्हणजे 1.5 प्लस 1.5 म्हणजे इथं किती येणार आहे 3 व्होल्ट येणार 3.0 व्होल्ट आणि परत आपण मायनस टू प्लस निघालोय
तर फायनली या पॉइंटला 3 + 1.5 म्हणजे 4.5 व्होल्ट येणार. म्हणजे लेफ्ट हँड साईडला 4.5 येणार, राईट हँड साईडला 0 येणार. म्हणजे टोटल ए पॉइंट आणि बी पॉइंट मध्ये व्होल्टेज येणार आहे 4.5. ही पण एक मेथड लक्षात ठेवा. लक्षात येतंय? म्हणजे बॅटरीच्या एका टर्मिनल कडून दुसऱ्या टर्मिनलला गेल्यानंतर बॅटरीचं व्होल्टेज काय करायचं, ऍड करायचं किंवा सबट्रॅक्ट करायचं. -2 प्लस जात असेल तर वाढवायचं. ओके, आणि +2 मायनस जात असेल तर कमी करायचं. ही दुसरी एक मेथड आहे. ही मेथड माहिती असणं आवश्यक आहे. ओके, म्हणजे प्रत्येक पॉईंटचं, म्हणजे बी पॉईंटला आपण 0 व्होल्ट घेतलं तर ए पॉईंटला किती व्होल्टेज येणार ते कळतंय. म्हणजे ए आणि बी मधलं एकूण व्होल्टेज कळणार. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा मी सांगतो. हे बघा, बॅटरीच्या निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हला गेले तर व्होल्टेज वाढवायचं, ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह कडून निगेटिव्हला गेल्यानंतर व्होल्टेज कमी करायचं. बॅटरीचं जे व्होल्टेज असेल ना त्या अमाऊंटनं कमी करायचं. समजा इथं मी 0 व्होल्ट ऍझ्युम केलं या पॉईंटला, तर या पॉईंटला किती येणार, -2 प्लस गेलोय, म्हणजे हे बॅटरीचं जेवढं व्होल्टेज आहे ना ते प्रिव्हियस व्होल्टेजमध्ये ऍड करायचं. म्हणजे इथं येणार 1.5. ठीक आहे, आता इथं 1.5 असेल, परत -2 प्लस जाणार, म्हणजे इथं काय होणार आहे 1.5 इकडचं प्लस बॅटरीचं 1.5, म्हणजे एकूण किती होणार इथं 3 व्होल्ट होणार, 3.0. त्याच्यानंतर आता काय करायला लागलोय, +2 मायनस निघालोय म्हणजे व्होल्टेज कमी करावं लागेल. म्हणजे 3 मधून -1.5 होणार, म्हणजे परत इथं 1.5 व्होल्ट येणार. ओके, परत या सेलला -2 प्लस LHS ला निघालोय, त्याच्यामुळे 1.5 मध्ये परत हे बॅटरीचं 1.5 वाढणार आणि इथं 3 व्होल्ट होणार, 3.0 व्होल्ट. ओके, आणि परत -2 प्लस निघालोय म्हणजे फायनली इथं किती होणार आहे 3 + 1.5 म्हणजे 4.5. म्हणजे लेफ्ट हँड साईडचा पॉईंट आणि राईट हँड साईडचा पॉईंट यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार आहे 4.5 व्होल्टचा, असं ते काढतात. किंवा डायरेक्ट मेथड काय, एक सेल उलटा जोडलाय ना, तर त्याच्यामुळे आणखी एक सेल काय करायचा, कॅन्सल आउट करायचा. म्हणजे 5 मधले 2 सेल कॅन्सल आउट होणार, 3 शिल्लक राहणार. 3 × 1.5 म्हणजे 4.5, असं हे काढू शकताय तुम्ही. ओके, हा, नेक्स्ट. In given circuit diagram, 2 resistors are connected to 5 volt supply. Calculate potential difference across 8 ohm resistor. 8 ohm ला PD किती असेल ते काढायचं आहे. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड, a third resistor is now connected with parallel to the 6 ohm resistor. Will the potential difference across 8 ohm resistor be larger, smaller or same as before? Explain the reason for the answer. आता याच्यातला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आता हे 8 ओहम आणि 6 ओहम जे आहेत ते सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत, आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट काय असतो, कॉन्स्टंट असतो. 8 ohm and 6 ohm are in series. Therefore, current is same. दोन्ही रेजिस्टन्स मधून करंट काय असणार आहे, सेम असणार आहे. आता करंट सेम असेल तर काय होणार बघा, फी इज इक्वल टू IR असतं. करंट जर कॉन्स्टंट असेल तर फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, रेजिस्टन्स येणार. फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स असेल तर φ1/φ2, म्हणजे 8 ओहमला φ1 व्होल्टेज आहे आणि 6 ओहमला φ2 व्होल्टेज आहे सपोज, तर φ1/φ2 इज इक्वल टू काय येणार आहे, R1/R2 येणार. आणि R1 किती आहे, 8 ओहम आहे, R2 किती आहे, 6 ओहम आहे. म्हणजे φ1/φ2 चा पहिला फॉर्म्युला आपल्याला मिळाला 4/3, 2 ने डिवाइड केलं. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट माहित पाहिजे की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, हे जे टोटल 5 व्होल्ट आहे त्याच्यातलं काही व्होल्टेज इकडे जातं आणि काही व्होल्टेज इकडे जातं. म्हणजेच दुसरं इक्वेशन काय मिळणार, φ1 + φ2 इज इक्वल टू काय मिळणार आहे, 5 मिळणार. ही दुसरी कंडिशन झाली. φ1 + φ2 हे 5च असलं पाहिजे. आता φ1 φ2 काढण्यासाठी आपल्याला काय काढायचं आहे, φ1 काढायचं आहे फक्त. त्यांनी काय विचारलंय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 8 ओहम फक्त विचारलंय. φ1 फक्त काढायचं आहे, मग इथलं φ2 रिप्लेस करूया. सो देअरफॉर φ2 काय येणार, पहिल्या इक्वेशनवरून या फर्स्ट इक्वेशनवरून φ2 इज इक्वल टू 3/4 φ1 येणार. φ2 इज इक्वल टू 3/4 φ1. मग φ2 इज इक्वल टू 3/4 φ1 ठेवलं तर φ1 + 3/4 φ1 इज इक्वल टू 5 होणार. ओके, सो देअरफॉर इट इज 7/4 φ1 इज इक्वल टू 5. ओके, φ1 कॉमन काढलं तर 1 + 3/4, 1 + 3/4 म्हणजे 7/4.
सो Phi1 येणार आहे 4 × 5 होणार 20 डिवायडेड बाय 7 व्होल्ट. तर Phi1 हे व्होल्टेज म्हणजे 8 ओहमच्या अक्रॉस व्होल्टेज येणार 20/7. ओके, लक्षात आलं का बघा. तर या पद्धतीने Phi1 काढू शकतो आणि एकदा Phi1 मिळालं की मग Phi2 पण काढू शकतो, परंतु Phi2 काही विचारलेलं नाही, फक्त Phi1 विचारलंय. सो Phi1 येणार आहे 20/7. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट अ थर्ड रेजिस्टन्स इज नाउ कनेक्टेड पॅरलल टू 6 ओहम. ओके, पुन्हा याच्यामध्ये ही सर्किट डायग्राम काढूया. बघा काय दिलंय, हा क्वेश्चन बी आहे. फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स अँड देर इज अ बॅटरी ऑफ 5 व्होल्ट प्लस मायनस Phi1 Phi2. ओके, व्होल्टेजेस काय असणार आहेत, हे रेजिस्टन्सेस लिहूया व्होल्टेजेस पेक्षा. रेजिस्टन्स 8 ओहम अँड 6 ओहम. आता क्वेश्चन मध्ये काय दिलंय, अ थर्ड रेजिस्टन्स इज कनेक्टेड नाउ पॅरलल टू 6 ओहमला आणखी एक रेजिस्टन्स R पॅरलल मध्ये जोडलाय. ओके, will the potential difference across 8 ohm resistance larger, smaller or same as before? तर 8 ओहमचा पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 20/7. त्याच्यापेक्षा कमी होईल, तेवढाच राहील का वाढेल? तर हे लक्षात घ्या, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्स वाढतो का कमी होतो? कमी होतो. ओके, तर ड्यू टू पॅरलल कॉम्बिनेशन काय होणार इथं, रेजिस्टन्स अक्रॉस 6 ओहम डिक्रीजेस. म्हणजे 6 आणि इथं जे काय R असेल ते काय व्हॅल्यू दिलेलं नाही, परंतु कुठलाही रेजिस्टन्स इथं पॅरल मध्ये जोडला तरी या 2 पॉईंट मधला रेजिस्टन्स पूर्वी जो 6 ओहम होता तो 6 ओहम पेक्षा काय होणार, आता कमी होणार. आता बघा, 9 व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स आहे, बरोबर आहे ना. V इज इक्वल टू IR. सो V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. मग आता इथला जर रेजिस्टन्स कमी झाला तर इथलं व्होल्टेज काय होणार, कमी होणार. कुठलं, 6 ओहमचं व्होल्टेज कमी होणार आणि दोघांच्या व्होल्टेजची सम 5च राहायला पाहिजे. म्हणजे इकडचं व्होल्टेज थोडंसं कमी झालं तर 8 ओहमचं व्होल्टेज थोडंसं काय होणार आहे, पूर्वीपेक्षा वाढणार आहे. लक्षात येतंय मी काय सांगतोय, कारण दोन्हीची सम 5 राहायला पाहिजे. दोन्हीची सम किती राहायला पाहिजे, म्हणजे 8 ओहमचा PD आणि इथं 6 ओहमचा PD या दोघांची सम किती राहायला पाहिजे, 5च राहायला पाहिजे. ओके, त्याच्यामुळे 6 ओहमला पॅरल मध्ये रेजिस्टन्स जोडला तर तिथला रेजिस्टन्स कमी होणार. रेजिस्टन्स कमी झाला की तिथलं व्होल्टेज कमी होणार. म्हणजे थोडक्यात हे Phi2 जे आहे ना ते कमी होणार आणि Phi1 ऑटोमॅटिकली काय होणार आहे, वाढणार, कारण Phi1 प्लस Phi2 5च राहायला पाहिजे नेहमी. ओके, नाउ V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R अँड देअरफॉर काय होणार आहे, PD अक्रॉस 6 ओहम. PD अक्रॉस 6 ओहम, कारण तिथला रेजिस्टन्स कमी झालाय. PD अक्रॉस 6 ओहम डिक्रीजेस अँड PD अक्रॉस 8 ओहम काय होणार, इन्क्रीजेस. तर क्वेश्चन मध्ये हे विचारलंय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 8 ओहम रेजिस्टन्स काय होईल, तर पूर्वीपेक्षा काय येणार आहे, लार्जर येणार. लार्जर विल बी द आन्सर. ओके, मग सिरीज कॉम्बिनेशन मध्ये PD काढायची ही एक स्टँडर्ड मेथड आहे. ही मेथड लक्षात ठेवा. एक Phi1/Phi2 करायचं आणि त्याच्यानंतर Phi1 प्लस Phi2 याचं एक इक्वेशन, 2 इक्वेशन तयार होतात. ओके, Phi1/Phi2 म्हणजे R1/R2, त्याचं एक इक्वेशन तयार होणार आणि Phi1 प्लस Phi2 इज इक्वल टू बॅटरीचा टोटल PD, हे दुसरे इक्वेशन तयार होणार. हे 2 इक्वेशन सॉल्व्ह केला की तुम्हाला दोन्ही रेजिस्टन्सचे 2 असतील किंवा 3 असतील किंवा अनेक रेजिस्टन्स जरी सिरीज मध्ये असले तर ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. सो दिस इज द नेक्स्ट न्यूमेरिकल. ओके, in this numerical what is given, what is the resistance of one of the rail of the railway track 20 km long at 20 degrees Celsius.
The cross-sectional area of the rail is 25 centimeter square and rail is made up of steel having resistivity at 20 degree Celsius 6 into 10 raised to minus 8 ohm. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय, इथं लेंथ दिली आहे. लेंथ किती दिली आहे, 20 किलोमीटर दिली आहे, म्हणजे 20 into 10 raised to 3 मीटर. द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील दिलाय 25 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे 25 into 10 raised to minus 4 मीटर स्क्वेअर. And the rail is made up of steel having resistivity, म्हणजे resistivity दिली आहे 6 into 10 raised to minus 8 ओहम मीटर. तर आता काय करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. रेजिस्टन्स, आता रेजिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे हा. वी नो दॅट resistance R is equal to rho into L divided by A. Okay, so rho आहे 6 into 10 raised to minus 8 into length आहे 20 into 10 raised to 3 divided by area of cross section आहे 25 into 10 raised to minus 4. 25 into 10 raised to minus 4. ओके, म्हणजे हे 5 न डिवाइड जर केलं, 5 5s are 25, 5 4s are 20, 4 into 6 that is 24 divided by 5 into power of 10. power of 10 किती होणार आहे, 10 raised to minus 1 होणार, कारण minus 8 plus 3 म्हणजे minus 5 and minus 5 divided by minus 4 म्हणजे किती होणार, minus 1 होणार. आता 24 by 5 म्हणजे किती होत आहे, 48 होत आहे, 4.8 होत आहे, सॉरी 4.8. 4.8 into 10 raised to minus 1, that is 0.48 ohm. That is the answer. Okay, next question. Next question is like this. A battery after a long use has EMF of 24 volt and internal resistance 380 ohm. Okay, so in the question it is given that EMF of the battery is 24 volt and internal resistance is 380 ohm. Calculate maximum current drawn from the battery. Maximum current calculate करायला सांगितलाय. Can this battery drive starting motor of the car? Okay. आता करंट कसा काढणार आहे, मॅक्सिमम करंट इज इक्वल टू E डिवायडेड बाय स्मॉल r. ओके, कारण व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स म्हणजेच करंट. ऍक्च्युअली करंट म्हणजे E डिवायडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल r. ओके, तर कॅपिटल R जरी 0 कन्सिडर केलं, ओके, कॅपिटल R 0 कन्सिडर केल्यानंतर मॅक्सिमम करंट प्रोड्यूस होणार. सो मॅक्सिमम करंट इज, व्होल्टेज किती आहे 24 व्होल्ट, रेजिस्टन्स किती आहे 380. ओके, सो 24 डिवायडेड बाय 380 हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागणार. 24 divided by 380. 24 divided by 380. This is coming to be 0.063 ampere. So this is the maximum current that passes, that the battery can produce. Battery एवढा maximum current produce करू शकतो. 0.063 ampere येणार आहे इथं. ठीक आहे. त्याचबरोबर आणखी पुढचा क्वेश्चन काय विचारलाय, कॅन दिस बॅटरी ड्राईव्ह स्टार्टिंग मोटर ऑफ द कार. ओके, आता कारची जी स्टार्टिंग मोटर आहे, स्टार्टर ज्याला आपण म्हणतो, त्याला किती करंट लागतो, तर साधारणपणे 5 एम्पियरचा करंट लागतो. ओके, स्टार्टिंग मोटर नीड्स ए करंट ऑफ 5 एम्पियर. नेक्स्ट क्वेश्चन काय होता त्याचा आन्सर, स्टार्टिंग मोटर needs
एक करंट ऑफ 5 एम्पियर आणि इथं करंट किती आहे 0.063 एम्पियर. सो देअरफॉर काय होणार आहे, दिस बॅटरी कॅन नॉट ड्राईव्ह, दिस बॅटरी कॅन नॉट ड्राईव्ह. starting motor. That will be the answer. Next. स्टार्टिंग मोटर ऑफ ए कार किंवा बाईक जे आहे त्यांना 5 एम्पियरचा साधारणपणे करंट लागतो. ओके, 5 एम्पियर. बाईकच्या मोटरला देखील किती लागतो, 5 एम्पियरचा करंट लागतोच. ओके, बाईक असू दे नाहीतर कार असू दे, त्यांची जी मोटर आहे ती 5 एम्पियरला साधारणपणे चालते. त्यामुळे तेवढा करंट तिथं अवेलेबल असला पाहिजे. So this is the next question. The battery of EMF 12 volt, internal resistance 3 ohm is connected to a resistor if the current in the circuit is 0.5 ampere. Calculate resistance of resistor. Calculate terminal voltage of the battery when circuit is closed. Okay. काय दिलं बघा. There is a battery of EMF किती आहे 12 volt आहे. Internal resistance बॅटरीचा किती आहे 3 ohm आहे. Is connected to a resistor. एका एक्सटर्नल रेजिस्टन्सला कनेक्ट केलेले आहे लाईक दिस ऑफ आर. आणि त्यावेळी सर्किट मधला जो करंट आहे, करंट, तो करंट किती दिलेला आहे तर 0.5 एम्पियरचा करंट आहे. तर रेजिस्टन्स किती असेल. आता बघा, सर्किट मधला करंट म्हणजे काय येणार आहे, टोटल ईएमएफ डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. टोटल व्होल्टेज करंट आय इज इक्वल टू टोटल ईएमएफ किती ई असेल, रेजिस्टन्स किती असणार आहे, टोटल रेजिस्टन्स एक्सटर्नल प्लस इंटरनल. या व्हॅल्यूज फक्त इथं प्लेस करूया. ओके, आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. सो करंट किती दिलेला आहे 0.5 इज इक्वल टू ई किती आहे 12. कॅपिटल आर फाइंड आउट करायचा आहे आणि स्मॉल आर किती आहे 3 आहे. ओके, तर आता हे सॉल्व करावं लागेल. सो आर प्लस 3 LHS ला नेऊया. 12 डिवायडेड बाय 0.5 RHS ला आणूया. सो 12 डिवायडेड बाय 0.5 म्हणजे किती होणार आहे 24 होणार. 0.5 म्हणजे 1/2, 2 वर जाणार. 12 इंटू 2 म्हणजे 24. सो आर इज इक्वल टू 24 मायनस काय होणार आहे 3. सो रेजिस्टन्स असणार आहे 21 ओहम. ओके, त्याचबरोबर टर्मिनल व्होल्टेज ऑफ द बॅटरी. टर्मिनल व्होल्टेज ऑफ द बॅटरी म्हणजे पीडी काढायचं आहे. पीडी ऑफ सेल किंवा पीडी ऑफ बॅटरी, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द बॅटरी. आणि पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द बॅटरी म्हणजे आय इंटू कॅपिटल आर असतं. सो आय इंटू कॅपिटल आर. आय किती आहे 0.5 आणि आर किती आहे बघा 21 काढलेला आहे. सो टर्मिनल व्होल्टेज ऑफ द बॅटरी किंवा पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द बॅटरी येणार आहे 10.5 व्होल्ट. Okay. So in this way, this is the question. Next. The magnitude of current density in
The copper wire is 500 ampere per centimeter square. If the number of free electron per centimeter cube of copper wire is 4.87 into 10 raised to 22, calculate drift velocity of electron through the copper wire. Charge on an electron 1.6 into 10 raised to minus 19 दिलाय. तर आता इथं करंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. करंटचा फॉर्म्युला काय असतो? I इज इक्वल टू, अगोदर गिवन काय आहे ते अगोदर व्यवस्थित लिहूया. गिवन काय काय बघा, करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटीला काय कशाने डिनोट करतो आपण? जे ने डिनोट करतो. इथे दिले 500 एम्पियर पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आता हे SI सिस्टम मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. 500 एम्पियर डिवायडेड बाय सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 10 रेस टू मायनस 4 मीटर स्क्वेअर असतं. जे करंट डेन्सिटी तुमची येणार आहे 500 इंटू 10 रेस टू 4 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. If number of free electron per centimeter cube, number of electron per centimeter cube म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी दिली आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी किती आहे? 8.47 इंटू 10 रेस टू 22 आणि हे काय आहे? पर सेंटीमीटर क्यूब आहे. परत हे SI सिस्टम मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. 8.47 इंटू 10 रेस टू 22 डिवायडेड बाय सेंटीमीटर क्यूब म्हणजे 10 रेस टू मायनस 6 मीटर क्यूब असतं. सेंटीमीटर क्यूब म्हणजे 10 रेस टू मायनस 6 मीटर क्यूब. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी होणार आहे 8.47 इंटू 10 रेस टू 28 पर मीटर क्यूब. ओके. त्याचबरोबर आणखी काय दिलेलं आहे? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दिलाय. तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपल्याला करंटचा फॉर्म्युला माहिती आहे, आपण हे डेरिव्हेशन केलेलं आहे. We know that current I is equal to NEA FD. बरोबर. आणि याच्यामध्ये A ला जर LHS ला नेलं तर I by A is equal to काय येणार? NE FD येणार. Where FD is the drift speed किंवा drift velocity. ओके. I by A म्हणजेच आहे J. सो J चा फॉर्म्युला झाला NE FD. and therefore drift speed FD is equal to J divided by काय येणार आहे? NE येणार. ओके. तर J ची व्हॅल्यू किती दिले? 500 इंटू 10 रेस टू 4 डिवायडेड बाय, ओके. सो देअरफॉर FD इज इक्वल टू, J ची व्हॅल्यू आहे 500 इंटू 10 रेस टू 4 डिवायडेड बाय N किती आहे? 8.47 इंटू 10 रेस टू 28 आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती आहे? 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 19. ओके. सो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी येणार आहे 500 डिवायडेड बाय 8.47 इंटू 1.6 इंटू 10 ची पॉवर किती येणार बघा. आता न्यूमरेटरला 4 आहे, 10 रेस टू 4. डिनॉमिनेटरला 28 मायनस 19. 28 मायनस 19 म्हणजे किती होणार? प्लस 7 होणार. प्लस 7 वर सॉरी प्लस 9 होणार. प्लस 9 वर जाणार, मायनस 9 होणार. आणि 4 मायनस 9 म्हणजे 10 रेस टू मायनस 5. ओके. 10 रेस टू मायनस 5. आता ड्रिफ्ट व्हेलॉसिटी FD इज इक्वल टू, आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. $500 divided by 8.47 divided by 1.6, okay, into 10 raised to minus 5. Okay, ही व्हॅल्यू येते 36.89 इंटू 10 रेस टू मायनस 5 म्हणजे येणार आहे 3.689 इंटू 10 रेस टू मायनस 4 मीटर पर सेकंड.
Okay. So this is the value of drift velocity. Okay, so next question काय बघा, 3 resistors 10 ohm, 20 ohm, 30 ohm are connected in series combination. Find the equivalent resistance of series combination. Equivalent resistance of series combination काढायचा आहे. And when this series combination is connected to 12 volt supply, by neglecting the value of internal resistance, obtain potential difference across each resistor. Potential difference across each resistor देखील find out करायचं आहे. ओके, आता याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन काय होणार, हे सिरीज कॉम्बिनेशन असेल तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स म्हणजे काय होणार आहे, डायरेक्ट ऍडिशन होणार त्याची. ओके, देयर विल बी डायरेक्ट ऍडिशन, म्हणजे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स 10 + 20 + 30 म्हणजे किती येणार आहे, 60 ओहमचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येणार आहे. ओके, 60 ओहमचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. सो इथं R1 किती आहे, 10 ओहम, R2 आहे 20 ओहम and R3 आहे 30 ओहम. ओके, सो R इक्विव्हॅलंट किती येणार आहे, ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन R1 + R2 + R3. सो R इक्विव्हॅलंट होणार आहे 10 + 20 + 30 म्हणजे टोटल किती होणार आहे, 60 ओहम होणार. ओके, $60 ओहम होणार आहे. ठीक आहे, आता दुसरं याची डायग्राम कशी येणार बघा. प्रत्येकाचं पीडी काढायचं आहे तर त्याच्यासाठी त्याची डायग्राम काढावं लागेल. 10 ओहम, 20 ओहम अँड 30 ओहम असे 3 रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये जोडलेले आहेत टू ए बॅटरी ऑफ किती, 12 व्होल्ट. 10 ओहम, 20 ओहम अँड 30 ओहम. आणि प्रत्येकाचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पहिल्याला पोटेन्शियल डिफरन्स V1 असेल, दुसऱ्याला पोटेन्शियल डिफरन्स V2 असेल, तिसऱ्याला पोटेन्शियल डिफरन्स V3 असेल. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाचा पोटेन्शियल डिफरन्स किती असेल हे काढायचं आहे. या टाईपचा प्रॉब्लेम आपण एक ऑलरेडी सोडवलेला आहे. ओके, पाठीमाग दोनच रेजिस्टन्स होते, त्यांचा पीडी काढलेला आहे. त्याच मेथडनं हा प्रॉब्लेम तुम्ही एकदा काय करा, सोडवून बघा. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आपण काय करणार आहे, उद्याच्या लेक्चरला सॉल्व्ह करणार आहे. ओके, so this is all for today's lecture of the physics.